स्वामी विवेकानंद यांच्याकडे एक मुलगा आला. तरुण होता, जीवनामध्ये काहीतरी शोधत होता, चिकित्सक आणि जिज्ञासू वृत्तीचा होता आणि त्याच्या एकंदरीत चेहऱ्यावरून असं दिसत होतं की त्याच्या डोळ्यामध्ये एक विशेष चमक आहे, चेहऱ्यावर एक आगळं तेज आहे. म्हणूनच स्वामीजी त्याच्याशी बोलू लागले. त्याने स्वामीजींना सांगितलं की मला स्वर्गात जायचं आहे. स्वामीजींनी डोळे बंद केले. 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं स्वामीजी डोळे उघडत नाहीत. म्हणून हा मुलगा अधीर होऊन सांगायला लागला, मी कोणाशी भांडत नाही, मी कोणाची चोरी केलेली नाही, मी कोणाची चुगली चहाडी केलेली नाही, मी कोणाची निंदा केलेली नाही, मी कोणाला त्रास दिलेला नाही. आणि स्वामीजींनी हळूच डोळे उघडले, चेहऱ्यावरती स्मित हास्य. आणि त्यांनी सांगितलं, समोर ती 2 झाडं बघ. ती झाडंसुद्धा कोणाशी भांडत नाहीत, शिव्या देत नाहीत, चुगली चहाडी करत नाहीत, निंदा टीका करत नाहीत. ती पण स्वर्गात जातील ना? आणि त्यांनी ताबडतोब डोळे बंद केले. कुठेतरी आपल्याला उत्तर मिळेल अशा आशेने, अतिशय उत्सुकतेने कान टवकारलेले असताना अचानक पुन्हा एकदा तो बुचकळ्यात पडला. त्याने सांगितलं, स्वामीजी, मला खरंच समजलेलं नाही तुम्हाला काय सांगायचं आहे. मी खूप तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मला काहीतरी सांगा. स्वामीजींनी डोळे उघडले आणि त्या मुलाला सांगितलं की वाईट टाळणं हा पहिला प्रकार झाला, अर्धा मार्ग झाला. परिपूर्ण मार्ग असा आहे की वाईट टाळल्यामुळे तुझ्या जीवनामध्ये बरीच शक्ती असणार आहे, वेळ असणार आहे, बुद्धिमत्ता असणार आहे, कलागुण असणार आहेत. त्याचा तू सदुपयोग किती केलेला आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते जर तू केलेलं नसेल तर सर्व मुसळ केरामध्ये आहे. त्या मुलाला आयुष्यभराचा धडा मिळाला. आजचं पहिलं वाचन अतिशय नाट्यमय आहे. पौल आणि सिला तुरुंगामध्ये अडकून पडलेले आहेत आणि रात्रीच्या वेळेला तुरुंगामध्ये असतानासुद्धा मध्यरात्रीच्या सुमारास प्रार्थना करीत आहेत, गाणी गाऊन देवाची स्तुती करत आहेत. बंदिवान हे सर्व ऐकत आहेत आणि अचानक एकाएकी मोठा भूकंप होतो. बंदीशाळेचे पाये डगमगतात, सर्व दरवाजे लागलेच उघडले जातात, सर्वांची बंधने तुटून जातात. आणि बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदिवान पळून गेले आहेत असं त्याला वाटलं. म्हणून तो तलवार उपसून स्वतःला इजा करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. ते ऐकल्यानंतर त्या बंदिवानाच्या काळजाला कुठेतरी स्पर्श झाला. त्याला वाटू लागलं की ही माणसं साधी माणसं नाहीत. पळून जाण्याची संधी असतानासुद्धा ते पळून गेलेले नाहीत, तर इथे परमेश्वराची आराधना करत आहेत, त्याचे गुणगान गात आहेत. कोण असेल हा त्यांचा परमेश्वर? म्हणून तो धावत पळत पौल आणि सिला ह्यांच्या पाया पडतो आणि त्याच्याकडे एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मागतो. महाराज, माझं तारण व्हावं म्हणून मी काय केले पाहिजे? आणि पौल आणि सिला ह्यांनी एक महत्त्वाचं वाक्य म्हटलं की ज्या वाक्याने कितीतरी लोकांचं तारण झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. आणि खरोखरच त्या माणसाने परमेश्वरावरती विश्वास ठेवला. एवढंच नाही तर पहिल्या प्रथम त्या बंदिवानांचे किंवा कैद्यांचे ज्या जखमा धुतल्या आणि त्याच्या घरच्या माणसांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांना आपल्या घरी नेलं, जेवू घातलं आणि मोठा आनंदोत्सव साजरा केला. एकीकडे पौल आणि सिला ह्यांना तुरुंगात टाकणारा माणूस, दुसरीकडे वेगळ्याच प्रकारच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो आणि एका नवीन जीवनाला सुरुवात करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामध्ये पुन्हा एकदा कैवारी हा शब्द वापरत आहे आणि तो शब्द साहजिकच पवित्र आत्म्यासाठी आहे की पवित्र आत्मा आल्यानंतर 3 गोष्टी करणार आहे. पहिली, पापांची जाणीव करून देईल की ज्यामुळे माणूस पश्चाताप करेल.
त्यानंतर नीतिमत्वाविषयीची जाणीव करून देईल की खरं नीतिमान जीवन कसं जगायचं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की न्याय निवाड्याची खात्री करून देईल की एक दिवस आपला न्याय होणार आहे ह्याची जाणीव ठेवून माणसाने उचित अशी निवड जीवनामध्ये केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने एकीकडे वाईट वर्तनाचा त्याग आणि दुसरीकडे सद्वर्तनाचा स्वीकार ह्यामध्ये आपल्याला समतोल साधता यावा म्हणून परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया.